नमस्कार मित्रांनो, टेस्लाचा भारतातला रिॲलिटी चेक हायप मोठा पण ऑर्डर फक्त 600. गेल्या 4-5 वर्षापासून चर्चेत असलेली कंपनी टेस्ला अखेर 2025 मध्ये भारतात दाखल झाली. अनेकांना वाटत होतं की टेस्ला आल्यानंतर भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठा हलकल्लोळ होईल, पण वास्तव अगदी उलट ठरलं. जुलै 2025 मध्ये मुंबईत पहिले शोरूम सुरू झाल्यानंतर आजतायत फक्त 600 ऑर्डर्स मिळाले आहेत. भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेसाठी हे आकडे निश्चितच धक्कादायक आहेत. भारतात टेस्लाची एंट्री. पहिली कार टेस्ला वाय मॉडेल, 2 व्हेरियंट्स RWD AWD, किंमत सुमारे 59 ते 60 लाख, 67 ते 68 लाख. फुल सेल्फ ड्रायव्हिंग अँड ऑन हवं असल्यास आणखी 6 लाख जास्त. विक्री एवढी कमी का? प्राईज आणि टॅक्स बॅरियर. भारतात आयात होणाऱ्या कारवर 110% इम्पोर्ट ड्युटी आहे. त्यामुळे जी कार अमेरिकेत किंवा युरोपमध्ये 35 लाखाला मिळते, ती कार भारतात जवळपास दुप्पट किमतीला मिळते. सरकारने ऑफर दिली होती, जर टेस्ला भारतात $500 मिलियन म्हणजे 4150 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून प्लांट लावेल तर ड्युटी डायरेक्ट 15%, 110 वरून 15% वर आणली जाईल. पण टेस्लाने अजूनही एक कमिटमेंट केलेली नाही. EV पेनिट्रेशन कमी. भारतात एकूण गाड्यांपैकी फक्त 4% इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. त्यातही बहुतांश 2 चाकी 3 चाकी आहेत. महागड्या कार घेणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. विश्वासघात आणि उशीर. 2020-21 मध्ये टेस्लाच्या एंट्रीबाबत मोठी चर्चा होती. लोकांनी प्री बुकिंगही केले होते, पण 2025 पर्यंत उशीर झाला. दरम्यान टाटा महिंद्रा, हुएंडी यांसारख्या कंपन्यांनी स्वतःचा मार्केट पकडला, त्यामुळे टेस्लावरील हाईप ओसरला. इन्फ्रास्ट्रक्चर गॅप. भारतात अजूनही सुपरचार्जर नेटवर्क नाही. सर्व्हिस सेंटरही केवळ मुंबई, दिल्ली, पुणे, गुरुग्राम पुरते मर्यादित आहेत. त्यामुळेच खरेदीदारांमध्ये शंका निर्माण झाली आहे. कठीण स्पर्धा. टाटा नेक्सॉन EV, महिंद्रा XUV400, हुएंडी कोना EV यांसारख्या मॉडेल स्वस्त लोकल मॅन्युफॅक्चर, सोयीस्कर सर्व्हिससह उपलब्ध आहेत. त्यामुळे खरेदीदारांचा कल स्थानिक कंपन्यांकडे आहे. टेस्लाचे पर्याय काय आहेत? लोकल प्रोडक्शनमध्ये गुंतवणूक करणे. यामुळे इम्पोर्ट ड्युटी थेट 15% वर होईल आणि किंमत स्पर्धात्मक बनेल. प्रीमियम आयातदार म्हणून मर्यादित विक्री. फक्त श्रीमंत वर्गासाठी लक्झरी ब्रँड म्हणून राहणे. भारतीय कंपन्यांशी पार्टनरशिप. स्थानिक असेंब्ली लावून खर्च कमी करणे. निष्कर्ष. भारत हा जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठापैकी एक आहे, पण इथे प्राईज सिसेंटिव्ह मार्केट, मर्यादित EV इन्फ्रास्ट्रक्चर, कडवी स्पर्धा यामुळे टेस्लाची एंट्री गाजली नाही. टेस्लाने जर लोकल प्रोडक्शन सुरू केले नाही तर भारतात ती फक्त लक्झरी ब्रँड म्हणूनच मर्यादित राहील. तरी हा व्हिडिओ आवडला, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.